एकदा महाराष्ट्राचे संत नामदेव यांच्या घरी गरम गरम पोळ्या करून ठेवलेल्या असताना तिथे एक कुत्रा येतो आणि तो त्या पोळ्या घेऊन पळत सुटतो। तेव्हा संत नामदेवांच्या लक्षात येते की आपल्या घरी साक्षात कुत्रारूपी पांडुरंगच आलेला आहे आणि तो पोळ्या घेऊन पळत आहे। त्यामुळे संत नामदेव हा त्या कुत्रारूपी पांडुरंगाचा पाठलाग करतात आणि त्याच्या मागे धावत धावत एक छान अभंग म्हणतात। तो म्हणजे असा की देव आहे उपवासी कोरड्या पोळ्या कशा खाशी, देव आहे उपवासी कोरड्या पोळ्या कशा खाशी, हाती तुपाची वाटी। म्हणजे यावरून आपल्याला एक असा संदेश मिळतो की पूर्वीच्या काळी प्राण्यांमध्ये पण सगळ्यांना देवच दिसायचा आणि आता याच प्राण्यांसाठी दिल्ली सरकारने जो आदेश काढलेला आहे त्यासाठी भटक्या कुत्र्यांना एका बंदिस्त जागेमध्ये बंद करून ठेवण्याचा त्यांनी आदेश काढलेला आहे। त्यासाठी या जनावरांच्या हक्कासाठी, या मुख्य प्राण्यांच्या हक्कासाठी सगळे जे प्राणीप्रेमी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। भोलेनाथची, शिवची, महादेवाची पूजा सगळेच करतात, एक लोटाभर जल सगळेच घालतात, पण खरंच महादेव तेवढ्या पुरताच खुश होणार आहे का? विचार करा। कलियुग कसे आहे हे तर मला माहित नाही, पण कलियुगाची सुरुवात मात्र नक्कीच झालेली आहे।